साई लीला, एक आध्यात्मिक सहवास. देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोक हिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. नाशिक वसंत व्याख्यानमाला. शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचं यंदा डिजिटल आयोजन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात सुरक्षित रहा आणि टीव्ही दूरचित्रवाणीवर अभ्यासपूर्ण व्याख्यानांच्या ज्ञानकुंभाचा रसस्वाद अनुभवा. दिनांक 1 मे ते 31 मे 2021 पर्यंत दररोज सायंकाळी 7:10 साई लीला चॅनलवर विविध विषयांवरची व्याख्यानं ऐका. व्याख्यानांचं पुनःप्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून ओम साई लीला टीव्ही लाईव्ह स्ट्रीमिंग. भेटला स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने. नमस्कार रसिक श्रोते, नाशिक वसंत व्याख्यानमालेतर्फे मी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आजच्या डिजिटल व्याख्यानमालेचा शुभारंभ करण्यासाठी आपल्यात उपस्थित आपले नाशिकचे महापौर श्री सतीश कुलकर्णी यांचंही मी व्याख्यानमालेतर्फे स्वागत करते. आजचे उद्घाटीय वक्ते पंकज नेरे यांचं पण मी मनापासून स्वागत करते. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांतजी बेनी, कार्याध्यक्ष शेखरबाई शहा, उपाध्यक्ष विजयजी हाके आणि सर्व उपस्थितांचं मी परत एकदा हृदयापासून मनापासून स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागतासाठी मी मालेचे अध्यक्ष श्रीकांतजी बेनी यांना विनंती करते. सर्व रसिक श्रोत्यांना वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं मनपूर्वक नमस्कार. व्याख्यानमालेच्या या डिजिटल उपक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी, शुभारंभ करण्यासाठी आपल्या नाशिकचे प्रथम नागरिक, लोकप्रिय महापौर सतीश कुलकर्णी आज या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झाले आहेत. मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर हे उद्घाटकीय पुष्प गुंफण्यासाठी गुंतवणूक सल्लागार पंकज नेरे हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. व्याख्यानमालेचे उपाध्यक्ष विजय हाके, कार्याध्यक्ष चंद्रशेखर शहा, चिटणीस प्राचार्य संगीता बापना, आमच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य सुनील गायकवाड, आमचे समितीचे प्रमुख विजय काकड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. नाशिकच्या गोदा घाटावर देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिराच्या प्रांगणामध्ये 1905 साली न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी वसंत व्याख्यानमालेचा शुभारंभ केला. रानडेसाहेब नाशिकमध्ये असेपर्यंत व्याख्यानमालेचं कार्य उत्तमपणे सुरू होतं, परंतु त्यांची बदली झाल्यानंतर 1908 साली व्याख्यानमालेचं कामकाज थांबलं आणि त्यानंतर 1922 साली रावसाहेब तथा कृवी वझे हे शिल्पक्षेत्रातील कल्पक व्यक्तिमत्व त्यांनी पुढाकार घेऊन
1922 साली व्याख्यानमालेचा शुभारंभ केला. त्यांच्याबरोबर जगद्गुरू डॉक्टर शंकराचार्य कुर्तकोटी, कैलासवासी दबा टकले गुरुजी, कैलासवासी भगवान कृष्ण पानसे यांनी देखील पुढाकार घेतला आणि 1922 साली वसंत व्याख्यानमाला ही जी सुरू झाली ती 2019पर्यंत अखंडपणे दरवर्षी मे महिन्यात 1 मे ते 31 मे दररोजची सायंकाळ ही आपली गोदा घाटावर फुललेली विचारांचा जागर सुरू झालेला असं सगळं वातावरण आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. दुर्दैवाने गेल्या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे या व्याख्यानमालेमध्ये खंड पडला होता. कारण कोरोनामुळे सर्वच निर्बंध असल्यामुळे कार्यक्रमाचं आयोजन आपण गेल्या वर्षी सगळी तयारी झालेली असताना करू शकलो नव्हतो. त्यामुळे साईलीला चॅनलच्या सहकार्याने आपण टी व्हीवर 1 मे ते 31 मे ही जी 2019 साली व्याख्यानं झाली होती ती दर्शकांच्या आग्रहास्तव आपण प्रक्षेपित केली आणि सांगायला आनंद वाटतो की त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि हा अनुभव लक्षात घेऊन आणि यंदाही कोरोनाच्या निर्बंधामुळे आपण प्रत्यक्ष व्याख्यानमालेचं आयोजन गोदा घाटावर करू शकत नाही ही अडचण लक्षात आल्यानंतर आपण यावर्षी देखील डिजिटल व्याख्यानमाला म्हणजे ही दूरचित्रवाणीवर दिसणार नाही, यूट्यूबवर प्रक्षेपित होणार आणि त्याचा आनंद आपण या कोरोनाच्या महामारीमध्ये घरात सुरक्षित बसून आपण विचारांचा जागर हा या ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेतला. आणि या उपक्रमाचा शुभारंभ आज महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते होतो आहे. आणि व्याख्यानमालेची ही परंपरा, हा जागर, हा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरू ठेवण्याचा प्रयत्न या व्याख्यानमालेच्या कार्यकारी मंडळाचा आहे. आपण त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि 1 मे ते 31 मे दररोज सायंकाळी 7:10 केबलवर साईलीला चॅनलवर आणि यूट्यूबची लिंक देखील आपल्याला सगळ्यांना चॅनलवर पाहायला मिळेल. त्याचा प्रक्षेपणाचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा आणि या ज्ञानयज्ञामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं या निमित्ताने विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संस्कृती आहे आपल्या प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. दीपप्रज्वलनाने व सरती पूजनाने सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची. मी मान्यवरांना विनंती करते की प्रथम आपण सरस्वतीचं पूजन करूया आणि नंतर दीपप्रज्वलन. या वर्षीच्या डिजिटल व्याख्यानमालेचे उद्घाटक नाशिकचे महापौर श्री सतीश कुलकर्णी यांचा सन्मान करण्यासाठी मी वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष कार्याध्यक्ष शेखरबाई शहा यांना विनंती करते. श्री पंकज नेरे यांचा सन्मान करण्यासाठी व्याख्यानमालेचे उपाध्यक्ष विजय हाके यांना मी विनंती करते. साईलीला चॅनलचे संचालक रोशन करपे हे आपल्याला महिनाभर त्यांच्या चॅनलवर
अतिशय छान असा स्तुत्य उपक्रम दाखवणारे त्यांचा सन्मान करण्यासाठी मी महापौर साहेबांना विनंती करते. निगडीत असलेले रोजच्या बातम्या पेपरात देण्याचं काम आमचे पोद्दार सर करतात. त्यांचाही सन्मान करण्यासाठी मी महापौर साहेबांना विनंती करते. मी महापौर साहेबांना विनंती करते की त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्यावं, आपलं मनोगत व्यक्त करावं. वसंत व्याख्यानमाला नाशिक याच्या आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त आमचे मित्र माननीय श्री विजयराव हाके, माननीय श्रीकांतजी बेनी, माननीय शहासाहेब, माननीय श्री नेरे साहेब आणि संबंधित सर्व उपस्थित बंधूंनो, वसंत व्याख्यानमालेची 2 वर्ष 2 वर्षांनी 100 वर्ष पूर्ण होतात. आहे खूप मोठा तसा पाहिजे इतिहास आहे व्याख्यानमालेला. अनेक धार्मिक, राजकीय, महान असे सावरकरांसारखे क्रांतिकारक, सामाजिक सर्व प्रकारच्या मोठ्या लोकांचं वैचारिक असं गेली अनेक वर्ष योगदान नाशिक शहर जिल्ह्याला जवळजवळ मागचे 98 वर्ष मिळत आलेलं आहे. मगाशी श्रीकांतजींनी सांगितलं की अतिशय मोठा असा इतिहास आहे. मला वाटतं कोणतरी नक्कीच असं म्हटलेलं आहे, विचार बदला आयुष्य बदलेल. त्याच्यामुळे विचारांचं प्रभुत्व माणसाच्या मनावर किती असू शकतं आणि ते सातत्याने गेले 98 वर्ष ते सातत्याने जवळजवळ 1 मे ते 31 मेपर्यंत महिनाभर नाशिककरांना संपूर्ण सातत्याने दरवर्षी देतात. त्या आयोजकांचं मी महापालिकेतर्फे, शहरातर्फे, महापौर या नात्याने अतिशय मनापूर्वक असे शुभेच्छा देतो. गेली अनेक वर्ष, मागच्या वर्षापासून तर जवळजवळ कोरोनाने संपूर्ण जगाला भेदरून सोडलेलं आहे. मागच्या वर्षी श्रीकांतजींनी सांगितलं की व्याख्यानमाला जवळजवळ महिनाभर आयोजन करून झाली नाही आणि संपूर्ण शहरामध्ये काय परिस्थिती तुम्हा आम्हाला अतिशय सगळ्यांना माहिती आहे. नाशिक अतिशय कोरोनाच्या बाबतीमध्ये संकटात सापडलेलं असं शहर आहे. सातत्याने दिवस रात्र आपल्या आपल्या परीने सगळी मंडळी, आमचं संपूर्ण प्रशासन काम करतं आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून वसंत व्याख्यानमालेच्या आयोजकांनी नाशिककरांना वैचारिक असं ज्ञान देण्याचं काम जवळजवळ सातत्याने ते करणार आहे. त्यांना मी शहराचा महापौर या नात्याने मी त्यांच्या संपूर्ण टीमला आणि सगळ्यात विशेष करून श्रीकांतजींना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी आपलं उद्घाटन झालं आहे असं आपल्या सगळ्यांच्या साक्षीने जाहीर करतो. डिजिटल व्याख्यानमालाचे उद्घाटन झाले अगदी बहारदार. महापौरांचे मनोगतही झाले जोरदार. मी आपल्या सर्वांच्या वतीने, वसंत व्याख्यानमाला वतीने त्यांचं अगदी पेंडॅमिक सिच्युएशनमध्ये अतिशय टाईट बिझी शेड्यूल असूनही ते आपल्यासाठी आलेले, म्हणून त्यांचा आभार मानते. त्याचबरोबर आजचे आपले उद्घाटीय वक्ते पंकज नेरे यांचा मी परिचय करून देते. वसंत व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आपले उद्घाटीय वक्ते श्री पंकज सूर्यकांत नेरे. MBA मार्केटिंग MDR अमेरिका येथे 13 वेळा क्वालिफाय आणि अमेरिकेत व कॅनडा येथे भारताचे नाशिक येथून प्रतिनिधित्व केले आहे.
इंडियन फायनान्शियल्स प्रोफेशनल असोसिएशन लाईफ मेंबर, भारतीय जीवन विमा निगम चेअरमन क्लब सदस्य, गुंतवणूक प्रतिनिधी, विकास संस्था सेक्रेटरी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सदस्य, तसेच रोटरी क्लब आणि नाशिक मिड टाऊनचे प्रेसिडेंट हे पद आपण भूषविलेलं आहे. गुंतवणूक सल्लागार, गेल्या 30 वर्षापासून गुंतवणूक व आर्थिक नियोजन या क्षेत्रात कार्यरत आहात. 2000च्या वर समाधान गुंतवणूकदारांनी केलेले आहे. घरोघर करोडपती अर्थनियोजनेची आवश्यकता सध्याच्या परिस्थितीमध्ये, कोरोनाच्या पेंडेमिक सिच्युएशन्समध्ये मेडिक्लेम, इन्शुरन्स याचे महत्त्व, तसेच म्युच्युअल फंड व शेअर इन्व्हेस्टमेंटबद्दलची माहिती ते आपल्याला देणार आहे. आजचा त्यांचा विषय आहे अर्थनियोजनाचे जीवनात महत्त्व. मी श्री पंकज नेरे यांना विनंती करते की आजचं मनोगत किंवा आम्हाला त्याविषयी अर्थनियोजनाविषयी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे आणि परत त्यांचं एकदा वसन व्याख्यानमालेतर्फे स्वागत करते. धन्यवाद. मी पंकज नेरे, व्यवसाय आणि गुंतवणूक सल्लागार आहे. सर्वप्रथम मी आयोजकांचे इथे विशेष आभार व्यक्त करतो की ज्यांनी वसन व्याख्यानमालात मला इथे आमंत्रित केले. श्री बेनी सर व त्यांचं संचालक मंडळ. अतिशय सुंदर परंपरा वसंत व्याख्यानमालेची नाशिकला लाभलेली आहे आणि मी माझं भाग्य समजतो की प्रथम पुष्प विणण्याचं मला इथे सन्मान वसंत व्याख्यानमालेतर्फे संचालक मंडळ व बेनी साहेबांनी दिला. धन्यवाद. माझा जो आजचा विषय आहे तो अर्थनियोजन करणे म्हणजे नेमकं काय. तर बोलीभाषेत अर्थ म्हणजे पैसा असं म्हणतात की अर्थ असेल तर जीवनाला अर्थ आहे. पैशाचे जीवनामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आपल्या दैनंदिन जीवनात उदरनिर्वाहासाठी प्रत्येकजण काही ना काही उद्योग करत असतो, खर्च करत असतो. सर्वसाधारण काही पैसे आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वापरावा लागतो. तर उरलेला पैसा हा गुंतवणुकीसाठी आपण बाजूला ठेवतो. आपल्याकडे बऱ्याचदा पैसे कमवण्यासाठी जेवढे महत्त्व दिले जाते तेवढे त्या पैशाचे व्यवस्थापन किंवा नियोजन, ज्याला फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतो, याकडे आपण नेहमीच कानाडोळा करतो व केलेली गुंतवणूक ही किती किफायतशीर ठरते याचा आपण कधी आढावा घेत नाही. अनेकांना याचा अर्थनियोजनाची, फायनान्शियल प्लॅनिंगची जाणीवसुद्धा नसते. बँकमधील मुदत ठेवी, पोस्टातील योजना किंवा विमा गुंतवणूक या पलीकडे बऱ्याच लोकांना काहीही माहीत नसते. याचे मुख्य कारण म्हणजे अर्थसाक्षरतेचा अभाव. झटपट श्रीमंत होण्याची जादूची काडी किंवा अचाट शक्ती सध्या तरी जगात अस्तित्वात नाही आणि कुठे ती उपलब्ध असेल तर आम्हालाही जरूर कळवा. ह्यासाठी अर्थनियोजन, फायनान्शियल प्लॅनिंग हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. उपलब्ध संपत्तीचे विवेकाने सुनियोजन करून संपत्तीमध्ये वाढ करणे, आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे, त्यालाच अर्थनियोजन असे म्हटले जाते. अर्थनियोजनाचे काही टप्पे येतात. त्यातील काही महत्त्वाचे टप्पे आपण इथे घेऊ. सध्याचे वय आपले, आयुष्यातील तुमच्या आर्थिक अपेक्षा काय आहेत त्याची स्पष्टता हवी, ज्याला आपण फायनान्शियल गोल्स म्हणतो. सध्या आर्थिक परिस्थिती म्हणजे सध्याची आपली करंट फायनान्शियल स्टेटस काय आहे त्याचं स्टेटमेंट आपण काढणं गरजेचे आहे. नियोजनाचा कालावधी, टर्म ऑफ फायनान्शियल गोल, त्याच्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी, ज्याला इम्प्लिमेंटेशन आपण म्हणतो, ते झाले पाहिजे. त्याच्यानंतरचा टप्पा येतो मूल्यमापन, मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन. आणि सर्वात महत्त्वाचं, भावनिक निर्णयांना या अर्थनियोजनात बिलकुल थारा नाही. नो इमोशनल डिसिजन. आता अर्थनियोजन करत असताना अर्थ सल्लागाराची मदत घेतली तर फारच चांगलं. त्याचं पहिलं कारण, फायनान्शियल प्लॅनर तुमचं सध्याचं वय म्हणजे नियोजनाच्या वेळी असलेले तुमचे करंट वय हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक वयासाठी आर्थिक नियोजन हे वेगवेगळे असते व आयुष्याच्या प्रत्येक आर्थिक टप्प्यावर किंवा आर्थिक नियोजनाचा सूर हा बदलत असतो. आपण इथे एक उदाहरण घेऊ. चिरंजीव ईशान आणि पूर्वा 25 आणि 24 हे दोघेही नोकरी करणारे. त्यांच्या गरजा ह्या काहीशा खालीलप्रमाणे असू शकतात. त्यात लघु आणि दीर्घ मुदतीच्या गरजा असतात, जसे दैनंदिन गरजा, नवीन गाडी, फिरायला जाणे, स्वतःसाठी घर, फॅमिली प्लॅनिंग, विमा. वयानुसार आर्थिक नियोजनाचे वय असे वेगवेगळे टप्पे आपण बघूया. तरुण युवक जो 24 ते 28 वयोगटातील आहे, नुकताच कॉलेजमधून बाहेर पडून नोकरी धरलेला आहे,
तरुण 28 ते 32 वयोगटातला जो नुकताच लग्न झालेला आहे आणि प्रौढ 32 ते 45 वयोगटातला जो लहान मुलं असलेला आहे. त्याच्यानंतरचा वयोगट येतो 45 ते 60 किंवा 58 निवृत्तीच्या उंबरठ्यावर जो उभा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं 60 वर्षावरील ज्यांना आपण निवृत्त सिनियर सिटीजन म्हणतो. दुसरा टप्पा येतो आर्थिक उद्दिष्ट फायनान्शियल गोल्स. वयानुसार प्रत्येकाचे आर्थिक उद्दिष्ट हे बदलत असते. जसे लघु मुदतीचे शॉर्ट टर्म आणि दीर्घ मुदतीचे ज्याला लाँग टर्म गोल म्हणतात असे उद्दिष्ट असू शकते. त्याची पूर्ण यादी करायची आणि आर्थिक उद्दिष्ट ठरवताना हे लक्षात असू द्यायचे की त्यामध्ये वास्तविकता आणि स्पष्टता असायला हवी. जितकी वास्तविकता तितकी स्पष्टता तितके आर्थिक उद्दिष्ट गाठायला आपल्याला सोपे जाते. उद्दिष्ट ठरवताना किमान आपण स्वतःशी तरी प्रामाणिक असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ मला श्रीमंत व्हायचे आहे म्हणजे नेमकं काय? कारण प्रत्येकाची श्रीमंत असण्याची व्याख्या वेगळी असू शकते. कुणाला 1 लाख रुपये म्हणजे श्रीमंत वाटेल तर कुणाला 1 कोटी हा सुद्धा श्रीमंतीचा मुद्दा असू शकतो. याच्यापैकी त्यांचे उद्दिष्ट हे स्पष्ट असावे. तिसरा मुद्दा इथे मी मांडतो सद्य परिस्थितीचा आढावा ज्याला आपण इंग्लिशमध्ये करंट फायनान्शियल पोझिशन्स म्हणू शकतो. याचा अर्थ सध्या आर्थिक स्थिती काय आहे आपली याचा बारकाईने आणि सूक्ष्म रीतीने आपण अभ्यास करणे अतिशय गरजेचे असते. कारण हाच आपल्या अर्थनियोजनाचा पाया इथे राहू शकतो. उद्दिष्टे कसे गाठायचे हे यावरून स्पष्ट करता येते. नियोजनाचा कालावधी टर्म ऑफ फायनान्शियल गोल आपण कोणते उद्दिष्ट गाठण्यासाठी किती वेळ देणार आहोत याची रीतसर मांडणी. काटेकोर अंमलबजावणी इम्प्लिमेंटेशन केलेल्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी केली आहे का नाही याची धरसोड वृत्ती इथे चालत नाही. याचा आढावा पण आपल्याला नियोजनाशिवाय काटेकोरपणा शिवाय आपण ते तडीच नेऊ शकत नाही. मूल्यमापन मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ठरलेल्या उद्दिष्टांचे वेळोवेळी मूल्यमापन व्हायला पाहिजे. ज्याचे स्थळ काळ वेळ आणि नियम यानुसार यात बदल होत जातात. याचे अवलोकन करावे. गरज पडल्यास नियोजनात योग्य तो बदल करावा. आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य होत आहे ना याकडे लक्ष असू द्यावे. 7वा मुद्दा आहे भावनिक निर्णयांना इथे थारा नाही. इमोशनल डिसिजन विदाऊट थिंकिंग ऑफ इट्स इफेक्ट. आर्थिक नियोजन करताना कोणताही भावनिक निर्णय घेऊ नये. नियोजन विस्कळीत करणारा हा महत्त्वाचा घटक असू शकतो. आपत्कालीन गरजेसाठी वेगळी तरतूद असावी. त्याच्यानंतर 8वा मुद्दा आहे इथे अर्थ सल्लागाराची आपण मदत जर घेतली तर एक अर्थपूर्ण नियोजन जो कोणी फायनान्शियल प्लॅनर किंवा एजंट थोडीफार फी घेऊन ह्या व्यक्ती तुम्हाला नियोजनात मदत करू शकता. काही कॉमन मिस्टेक इथे आढळलेल्या आहे मला अर्थ नियोजनातल्या घोडचुका ज्याला आपण म्हणतो. प्रत्येकाचं उद्दिष्ट स्पष्ट नसणे म्हणजे गोल किंवा त्यात वास्तविकता नसते की रिअलिस्टिक ते गोल नसतं. परिणामाची गांभीर्यता लक्षात न घेता भावनिक निर्णय घेतले जातात. आर्थिक नियोजन केले म्हणजे झाले पुढे त्यावेळी वेळोवेळी मूल्यमापन न करणे. आर्थिक नियोजन हे फक्त निवृत्तीसाठी आहे हा एक गैरसमज असतो किंवा आर्थिक नियोजन हे फक्त श्रीमंत व्यक्तींनीच करायचे आहे. मध्यमवर्गीय किंवा कमी उत्पन्न गटांनी आर्थिक नियोजनाची आवश्यकता नाही. हे काहीतरी चुकीचे मतप्रवाह आढळतात. कमी रकमेसाठी अर्थनियोजन उपयोगाचे नसते. आपल्याकडे पुरेसे पैसे आले की बघू अशी मानसिकता किंवा वृत्ती समाजामध्ये आढळते. तर पैशातील काही रक्कम बचत केली म्हणजे गुंतवणूक होय. अवास्तव मिळकतीची अपेक्षा करणे आणि आर्थिक नियोजनासाठी योग्य वेळेची वाट बघणे याच्यासाठी आर्थिक नियोजन करणं गरजेचे असते. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या मुद्द्यावर येऊ. आपली आर्थिक बचतीची कार्यक्षमता वाढवायची असेल जसे कौटुंबिक डॉक्टरची एक डॉक्टरची एक मार्गदर्शक किंवा सल्लागार म्हणून आपल्याला गरज भासते तशी आर्थिक सल्लागार व मार्गदर्शक मग तो RIA किंवा MFDच्या रूपात आपण किंवा एजंटच्या रूपात आपण शोधायला हवा. यामध्ये मला एक प्रसिद्ध कोट आठवतं. वॉरेन बफे जे गुंतवणूकदारांचे सगळ्यांचे गुरु आहे त्यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे ते मला खूपच आवडते. इफ यू डोंट फाइंड अ वे टू मेक मनी व्हाईल यू स्लीप यू विल वर्क अंटिल यू डाय. अर्थात तुम्ही झोपेत असाल तर तुमची बचत काम करत असेल तर तुम्हाला शेवटपर्यंत पैसे कमवण्यासाठी काम करावे लागेल. त्या विधानाचा मला समजलेला अर्थ असा आहे की आपण झोपलेले असतानासुद्धा आपली बचत कार्यरत राहावी. असे वाटत असेल तर एक चांगल्या गुंतवणूक सल्लागाराची आवश्यकता आहे. या ठिकाणी गुंतवणूक सल्लागार हा शब्द प्रयोग मार्गदर्शक या व्यापक अर्थाने एम्फी नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक MFD आणि सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार RIA व एजंट या तिन्हीचा मार्गदर्शक या व्याख्येत समावेश करण्याचे स्वातंत्र्य येथे मी सध्या घेत आहे. वर्षानुवर्ष कायम एक प्रश्न विचारला जातो
तो म्हणजे गुंतवणुकीसाठी आर्थिक सल्लागार शोधावा की स्वतः गुंतवणूक स्वतः व्यवस्थापित करावी, ज्याला आपण डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो. हा प्रश्न आणि त्याचे उत्तर हे आपल्या आर्थिक नियोजनाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा व त्याचे दूरगामी परिणाम करणारा असतो. अनेकांना आर्थिक नियोजन किंवा गुंतवणूक सल्लागार मदतीची आवश्यकता नाही असे वाटते, परंतु तुम्हाला गुंतवणूक सल्लागाराची आवश्यकता आहे अथवा नाही हे ठरवण्याच्या गोष्टीची उकल अत्यंत गरज आहे. आपली दीर्घकालीन गुंतवणूक व्यवस्थापित करण्यासाठी योग्य निर्णय वेळोवेळी घेणे गरजेचे असते. हा फक्त एका वेळेचा निर्णय नसतो, त्यासाठी चौफेर ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करावी लागतात व आपले ज्ञान सतत अपडेट करणे, त्यात कौशल्य सतत अपग्रेड करणे व त्यात सतत तुम्हाला वेळ द्यावा लागतो. ही गोष्ट थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू. जो वेळ तुम्ही कौशल्य आत्मसात करण्यासाठी देणार आहात किंवा वापरणार आहात, त्या वेळेचा सदुपयोग आयुष्यात बऱ्याच गोष्टी तुम्ही प्रभावीपणे वापरू शकता, जसे की व्यायाम करणे, फिरायला जाणे, वाचन करणे किंवा एखादी नवीन भाषा शिकणे. यासाठी आपण आपला छंद जोपासू शकतो. व एक लक्षात ठेवा की आपली वेळ ही सगळ्यात महत्त्वाची व मौल्यवान आहे व ती मर्यादित आहे. त्यामुळे व्यावसायिक, नोकरदार, त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्यांकडे पण आपण त्याचे काळजीपूर्वक लक्ष देणारी व त्या कुटुंबातील स्त्री अथवा पुरुष यांच्याकडे महत्त्वाच्या अनेक गोष्टी आहेत ज्याला त्यांनी त्यांनी प्राथमिकता द्यायला हवी. आर्थिक प्रश्नावर सतत संशोधन करण्याची वेळ देणे, उपलब्ध पर्यायाचे सतत मूल्यमापन करणे व निर्णय जो घेतला आहे त्याची इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलबजावणी करणे यात खूप वेळ द्यावा लागतो व पुन्हा निर्णय चुकला तर होणाऱ्या आर्थिक नुकसानाची जबाबदारी पण आपल्यावर येते. आपण या गोष्टीसाठी वेळ काढत असाल तरी गुंतवणूक व्यवस्थापन हे प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकते. त्याची कोर कॉम्पिटन्सी ह्या व्यवस्थापन सिद्धांताबद्दल आपण ऐकले असेलच, जसे की एखादी मोठी मल्टीनॅशनल कंपनी त्याची संसाधने किंवा त्याचं जे काही रिसोर्स आहे कंपनीचे ते एक पर्टिक्युलर याच्यावरच त्यांचा फोकस असतो, मॅन्युफॅक्चरिंगवर. समजा एक मोठी कंपनी आपण इथे घेतली, एक वाहन निर्माती कंपनी, ती सुटे भाग बनवत नाही. याचा अर्थ असा की ती सुटे भाग बनवू शकत नाही असा नसतो. तर सुटे भाग बनवण्यासाठी त्यांना जी लागणारी स्किल वगैरे सगळं त्यांच्याकडे, पण त्यांचा जो मेन फोकस एरिया आहे तो त्यांच्या प्रोडक्ट डेव्हलपमेंटवर आहे व आपले वाहनाची इंधन क्षमता कशी वाढवता येईल व आपली कुशल मॅनपॉवर कशी वाढवता येईल याच्यावर त्यांचा मुख्य फोकस असतो. त्यामुळे आपले कुशल मनुष्यबळ ते विकसित करत असतात. वित्त व यंत्रसामुग्री ते आपल्या कुशल मनुष्यबळावर व प्रोडक्ट डेव्हलपमेंटवर वापरतात व बाकीचा जो रिपिटेटिव्ह पार्ट आहे ते व्हेंडॉरला त्याचं काम देतात. त्याच्यामुळे काय होतं की व्हेंडॉरलासुद्धा एक काम मिळतं आणि कंपनीला त्याचे नवीन प्रोडक्ट लॉन्च करण्यासाठी एक सफिशियंट वेळ मिळतो आणि इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट ते दरवर्षी बाजारात आणू शकतात. तर अनेक जण असं म्हणतात की गुंतवणूक करताना आम्ही गुगलची मदत घेऊ का? तर सर्वप्रथम एक गुगल अतिशय चांगलं सर्च इंजिन आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की वित्तीय व्यवस्थापन करताना दीर्घकालीन नियोजन हे वैयक्तिक गोष्ट आहे. जसे की 2 सख्या भावांचे, 2 बहिणींचे, नवरा बायकोंचे, आई मुलीचे आणि मुलाचे हे आर्थिक वर्तन हे वेगवेगळे असू शकते. जसे की त्यांच्या भावना, संवेदना, पूर्वानुभव यावर आर्थिक वर्तन निश्चित होत असते. इतक्या जवळच्या नात्याच्या 2 व्यक्तींचे आर्थिक वर्तन जर असे 2 विरुद्ध टोकाचे असेल तर गुगलने सुचवलेल्या अपरिचित व कधी न पाहिलेल्या व्यक्तीचे व तुमचे आर्थिक नियोजन असू शकेल. आर्थिक आणि भावनिक जीवन गुंतवणुकीचे नियोजनातील चूक तिथेच होती व त्याचे गंभीर परिणाम आपल्याला दिसतात. एखादा आर्थिक सल्लागार आपल्यासमोर आर्थिक जोखीम व त्याची उपलब्धता व संधी याचा मेळ व बचतीचे उत्तम साधन तुमच्यासाठी तो व्यवस्थापन करून निवडून देण्यास मदत करू शकतो. तर याचा जर परामर्श घेतला तर प्रत्येकाने एक चांगल्या डॉक्टरप्रमाणे एक उत्तम आर्थिक सल्लागार व मार्गदर्शक, मग तो RIA किंवा MFDच्या रूपात किंवा एजंटच्या रूपात तुमच्या बरोबर असावा. त्यानंतर आपण तिसऱ्या भागाकडे येणार आहे. जसे की माझ्याकडे काही चार्ट्स आहे, तर त्यामुळं पूर्वीच्या काळात जर आपण बघितलं तर 1960 ते 2015चे आयुर्मानाचा जर आपण काळ बघितला तर 1960 साली भारतीयांचे आयुष्यमान 41 वर्ष होते, जे 2015 साली 68 वर्षपर्यंत भारतीयांचे आयुष्यमान आपल्याला आढळत आहे. तर यामध्ये बचतीचं काय महत्त्व आहे? तर बचतीचं महत्त्व असं आहे की जसं की आपण एक
पाणी साठवण्याची जर गोष्ट केली तर पाणी आपण वेगवेगळ्या माध्यमातून साठवू शकतो, की जसं एका टबमध्ये पाणी साठवलं ते आपल्याला 1 दिवस पुरू शकतं. जर आपण आपल्या खालच्या टाकी आणि वरच्या टाकीमध्ये पाणी साठवलं तर ते 2 दिवसात पुरू शकतो. पण जेव्हा शहराचं नियोजन करायचं असतं किंवा आपल्या गुंतवणुकीचं नियोजन, तर शहराचं नियोजन करत असताना आपल्याला डॅमच्या रूपाने पाण्याची मदत घ्यावी लागते. तर डॅम का कॉर्पोरेशन बांधती, तर त्याचे 2 कारणं. तर एक तर 12ही महिने आपल्या नागरिकांना व्यवस्थित पुरवठा व्हायला पाहिजे, यासाठी डॅम बांधले जातात. आणि शहराची जशी वाढ होईल तसं पाणी प्रत्येक घरात पोहोचलं पाहिजे. या रूपाने 4 महिने डॅमचं सेविंग पावसाच्या पाण्याने होतं आणि पुढचे 12 महिने किंवा 8 महिने आणि 12 महिने त्याच्यावर काम कॉर्पोरेशन करत राहतं. तसंच बचतीचं पण आहे. आपण कमवत असताना सुरुवातीला जर व्यवस्थित थोडी बादलीच्या रूपाने किंवा मोठ्या पाण्याच्या टाकीच्या रूपाने किंवा डॅमच्या रूपाने जरी आपण बघायला लागलो तर आपले पुढील आर्थिक नियोजन अतिशय यशस्वी होऊ शकेल आणि आपल्याला वृद्धापकाळात जास्त चटका लागणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय इथे एक मांडू इच्छितो की आयुष्यमान वाढल्यामुळे काय झालं आहे की समजा एखादा 25 वर्षाचा व्यक्ती कामाला लागला किंवा बिझनेस करायला लागला आणि तो 60व्या वर्षी रिटायरमेंटचं स्वप्न बघतो, म्हणजे साधारण त्याला 30 ते 35 वर्षाचा लाईफस्पॅन मिळतो. तर हा जो आयुष्यमान वाढल्यामुळे काय झालं की पुढचे 30 ते 35 वर्ष त्याला रिटायरमेंट कॉर्पसवर अवलंबून राहणार आहे. आणि आपल्याकडे जशी प्रगत देशात सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जशी US कॅनडामध्ये, ती आपल्या देशात नाही आहे. त्यामुळे आपल्याला आत्तापासूनच त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आणि भारत सरकारने 2004 पासूनच पेन्शन किंवा रिटायरमेंट हे प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट सेक्टरला सुद्धा बंद केलेलं आहे. तर त्यामुळे आत्तापासून जर आपण बचतीचा डॅम बांधला तर पुढील आपले आयुष्य अतिशय सुखकर व चिंतामुक्त होऊ शकेल. त्यानंतरचा अजून एक आपला बचतीमध्ये शत्रू येतो तो इन्फ्लेशनचा. माझ्याकडे एक पेट्रोल बिल सध्या अवेलेबल आहे, ते 2/2/1963चं आहे. त्याची जी फिगर आहे ते 3.60 म्हणजे ₹3.60 आपल्याला 5 लिटरचं पेट्रोल मिळालेलं आहे. म्हणजे 72 पैसे लिटर पेट्रोलचा भाव होता. आज जर पेट्रोलचा भाव तुम्ही तपासला मार्केटमध्ये तर तुम्हाला काय लक्षात येईल, तर माझ्या हिशोबाने 110 ते 115% वाढ झालेली आहे. 95च्या आसपास पेट्रोलचा भाव स्थिरावलेला आहे. तर प्रत्येक बाबतीत असं होतं आहे की म्हणजे जर तुम्ही 63 साली विचार केला तर त्याच्यात काय की ज्यांनी नियोजन केलं असेल 63 साली आणि त्यांनी जर प्रॉपर इन्फ्लेशन बीट केल्यासारख्या ॲसेटमध्ये नसेल केलं तर त्याची आज अवस्था फारच बिकट झाली असेल. तर याचा एक काय मंत्र आहे, तर याचा एक मंत्र असा आहे की आपली घरातलं जे ताळेबंद किंवा जो आपल्या घरात पगार येतो, उत्पन्न येतं, तर आपण काय त्याला फॉर्म्युला वापरतो, तर फॉर्म्युला असा आहे की उत्पन्न मायनस खर्च इज इक्वल टू बचत. हा आपला रेग्युलर फॉर्म्युला. पण ॲक्च्युली आर्थिक तज्ज्ञ असं म्हणतात की उत्पन्न मायनस बचत इज इक्वल टू खर्च हा तुमचा फॉर्म्युला पाहिजे. म्हणजे घरात जे मी उत्पन्न आणतो पहिलं बचतीचं मी नियोजन केलं पाहिजे आणि त्यातून जो पैसा मी माझ्या खर्चासाठी वापरला पाहिजे. तर ह्या गोष्टी दिसत असताना मानवी मनात एक विचार येतं की मी अधिक उत्पन्न करेन आणि अधिक समृद्ध होईल. हा एक मानवी थॉट आहे किंवा त्याला इमोशनल हे म्हणतो. पण हे करत असताना तो अजून एक चक्रव्यूहात अडकतो, ते म्हणजे क्रेडिट कार्ड. प्रगत देशात आपण बघितलं असेल US किंवा कॅनडा किंवा UK, इथे क्रेडिट कार्ड वापरण्याचे प्रमाण अतिशय जास्त आहे आणि आपल्या देशात पण त्याची चलती चालू झाली आहे. पण क्रेडिट कार्ड वापरत असताना 2 इथे थिंकिंग केलं काय की त्याचा वापर मी कुठल्या कारणासाठी करतो आहे. मी योग्य कारणासाठी करतो आहे की अयोग्य कारणासाठी. योग्य कारण मी याच्यासाठी म्हणतो की क्रेडिट कार्ड योग्य कारणासाठी वापरलं तर अतिशय चांगलंदायक आहे, लाभदायी ठरलं आहे. पण अयोग्य कारणासाठी ज्याच्यात तुम्ही एक्सपेन्सेस साईड वाढवल्या तर त्याचं तुम्हाला प्रचंड नुकसान पण होऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये पेनल्टीज 28% पासून 38% पेनल्टी लावतात ते आणि ते अतिशय घातक आहे, जे सावकारी व्याजापेक्षा जास्त आहे. तर मी इथे तरुण पिढीला एवढंच सांगतो की क्रेडिट कार्ड वापरण्याच्या मोहात पडू नका आणि जर वापरत असेल तर त्याचा व्यवस्थित कारणासाठी वापर करा. आता गुंतवणुकीचे संतुलन हे सुद्धा इथे आवश्यक झालेलं आहे. म्हणजे याला आम्ही काय उदाहरण देतो की जसं पोर्टफोलिओ ॲलोकेशन, म्हणजे जेवण करताना जसं आपण वरण भात भाजी पोळी हे इन्ग्रेडियंट्स किंवा लिंबू मिरची लिंबू मीठ हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला आपल्या प्रकृतीसाठी आवश्यक आहे, जेणेकरून आपली इम्युनिटी पॉवर वाढते. तसं गुंतवणुकीसाठी पण हे संतुलन करणं आवश्यक आहे की आपल्या प्रत्येक काही पार्ट आपला इक्विटी फंडामध्ये, काही डेप फंडामध्ये, काही इन्शुरन्समध्ये, काही म्युच्युअल फंड्समध्ये, काही पोस्टाच्या ठेवीमध्ये, काही प्रधानमंत्री वयवंदामध्ये अशा ॲसेट ॲलोकेशन्स आपले झाले पाहिजे. तर याला काय म्हणतो आम्ही, जादू दामदुपटीची. आता जादू दामदुपटीचा विषय हा काय की चक्रवाढ व्याज हे जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य आहे. याचं जर उदाहरण घ्यायचं तर हे अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी इथे कोट केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 72चा नियम सगळ्यांनी फॉलो केला पाहिजे. 72चा नियम काय की 72 ह्या आकड्याला
मिळणाऱ्या परताव्याने जर आपल्याला आपण भागाकार केला तर आपल्याला त्याची मुद्दल किती वर्षात दामदुप्पट होईल हे साधारणपणे आपल्याला कळते. तर याचा अर्थ काय की मी इथे एक उदाहरण देतो की एक आपण कागद घेऊ आणि त्या कागदाची घडी करू आणि ती घडी जर आपण हा समजा कागद घेतला आणि त्या कागदाची जर आपण घडी केली तर ती घडी करत असताना आपण त्याच्यामध्ये अजून घडी करायला लावल्या तर असं लक्षात येईल की आपण ही घडी 50 टाईम आपण करू शकतो. तर याचा अर्थ काय की जर तुम्ही कागदाची घडी पहिली केली, दुसरी केली, 10 वेळा केलं तर 100 पानाचं पुस्तक मिळेल आणि 50 वेळा जर तुम्ही केलं तर तुम्ही पृथ्वी ते सूर्य याचा अंतर जे 3,00,000 कोटी आहे तितकं तुम्ही अंतराचं तुमचं ते अंतर होऊ शकतं. तर ही पॉवर ऑफ कंपाऊंडची जादू जी चक्रवाढ पद्धतीने अल्बर्ट आइन्स्टाईनने आपल्याला इथे एक्सप्लेन केलेली आहे. आता याचं एक सोप्या भाषेत उदाहरण घेतो. सपोज 18% परतावा तर कुठे नाही, पण 18% परतावाने जर आपला मुद्दल आपण जर केलं तर त्याचा काय इफेक्ट पडेल आपल्याला ह्या फॉर्म्युला. मी जर आज 100 रुपये गुंतवले तर माझे 200 रुपये 4 वर्षाच्या शेवटी होईल, 400 रुपये 8 वर्षाच्या शेवटी होतील, 800 रुपये 12 वर्षाच्या शेवटी होतील, 16व्या वर्षी माझे 1600 रुपये होतील आणि 20व्या वर्षी माझे 3200 रुपये होतील आणि 24व्या वर्षी 6400 रुपये होतील. म्हणजे आज निव्वळ 50,000 रुपये गुंतवून मी 32 लाखाची तरतूद करू शकतो जर मी 18% परताव्याचं रिटर्न जर अपेक्षित ठेवलं तर. त्याच्यानंतर गुंतवणूक ही कर बचत पण कशी होऊ शकते तर त्याचा एक पर्याय सांगतो मी तुम्हाला. जसं PPF एक माध्यम आहे गुंतवणुकीचं जे पूर्वापार चालू आहे, त्याच्यामध्ये 1.5 लाख रुपयाची कोणी जर बचत केली आणि त्यांनी 24 वर्ष कंटिन्यू बचत केली, 24 वर्ष प्लस, आता थोडे व्याजदर घसरले त्याच्यामुळे, तर 1 कोटी तो आरामशीर कोट्याधीश होऊ शकतो. साधारण त्याच्यावर परतावा जर कंपाऊंड यील्ड काढलं तर 10.09% आपल्याला पडतो. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड हा एक माध्यम आहे ज्याच्यात ELSS फंड म्हणतो, ज्याच्यात प्राप्तिकर 20% दर असेल, 1.5 लाख रुपये आपण प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. तर 1 कोटी होण्यासाठी फक्त 17 वर्ष लागतील आपल्याला. त्याच्यामध्ये वार्षिक परतावा आपल्याला 17.75% पडतो आहे ॲव्हरेज. हे फ्लेक्झिबल राहतं. त्याच्यानंतर ELSS फंड प्रॅक्टिकरमध्ये जर 30% त्याचा स्लॅब रेट असेल तर 1.5 लाख रुपयाचा जर विचार केला आपण प्रत्येक वर्षी गुंतवणुकीचा तर 1 कोटी होण्यासाठी त्याला पण 17 वर्ष लागू शकतात. त्याला वार्षिक परतावा जर 30% असेल तर 19.10% पडतो, सब्जेक्ट टू मार्केट कंडिशन. त्याच्यानंतर SIP एक माध्यम इक्विटी फंडामध्ये अतिशय फेमस झालेलं आहे. जर 60,000 रुपयाची गुंतवणूक आपण प्रतिवर्ष केली आणि ती 24 वर्ष जर आपण केली तर 1 कोटी रुपयाचा कॉर्पस आपल्याकडे तयार होऊ शकतो. 14.90% त्याच्यावर आपल्याला परतावा मिळतो. आणि त्याच्यामध्ये अजून एक फॉर्म्युला आहे की 60% प्रतिवर्ष. मग मी जर 3% म्हणजे 60% म्हणजे साधारण 3,000 म्हणजे वर्षाला 36,000 रुपये त्याच्यात ॲड करत गेलो तर मला अजून परतावा 24 वर्षात 1 कोटी तर होईलचा 15.13% पडतो. त्याशिवाय सुद्धा NPS सारखे पर्यायी आपल्याला इथे उपलब्ध आहे. त्यानंतर गुंतवणुकीमध्ये मी प्रथम पारदर्शक की एक स्वतःचं घर ही एक उत्तम गुंतवणूक असू शकते. जर आपण एक उदाहरण घेतलं की 4 लाखाची पगारदार व्यक्ती आहे, तिला जर घर घ्यायचं असेल तर ते 20 ते 22 लाख रुपयाचं त्यांनी घर घेतलं आणि त्यांनी 25 वर्षाचा जर हप्ता ठेवला तर त्याच्यामध्ये तो पण सुद्धा त्या घराच्या माध्यमातून 1 करोड रुपयाचा कॉर्पस तयार करू शकतो. घर घेतल्यामुळे काय फायदा होता, एक तर त्याच्या भाड्याची बचत होती, सुलभ कर्जाची उपलब्धता होती, कर्जाची परतफेड कमी मूल्याच्या चलनाने आपल्याला करावं लागते. याचा अर्थ काय की समजा आपण 25 लाख रुपयाचं कॉर्पस घरासाठी घेतला तर आपल्याला ते 25 वर्षात भरायचे. म्हणजे आपल्याला जी मुद्दल आहे आणि तिचं व्याज आहे, म्हणजे आपण दुधाची मलाई आजच विकत घेतली आणि व्याज पाणी टाकून भरत जातो आहे, याचा सोप्या भाषेत अर्थ म्हणजे पाणी टाकून आपण परतफेड करतो आहे. कर्जाची परतफेड कमी मूल्याच्या चलनाने होती, कारण असं काय की रुपयाचं मूल्य दिवसेंदिवस डिक्रीज होत राहतं. सपोज तुमच्याकडे 1 करोड रुपये आणि तुम्ही त्याचं व्यवस्थित गुंतवणुकीचं नियोजन नाही केलं तर 20 वर्षांनी त्याचा आढावा घेतला तर 1 करोडची व्हॅल्यू 17 लाख रुपये राहते फक्त. तसंच मग आपण उलटा रिव्हर्स हिशोबाने केलं की समजा एखाद्याने 25 लाखाचं घर घेतलं तर त्याची व्हॅल्यू किती होईल, तर ती डिप्रिसिएटेड व्हॅल्यू काढली तर निश्चितच कमी राहील. पण घराची मुद्दा असा आहे की 25 वर्षांतर ते घर 1 करोडच्या आसपास त्याच्या कॉर्पसमध्ये जाऊ शकतं. म्हणून त्याला आम्ही लांब पल्ल्याची गुंतवणूक म्हणतो आणि त्याच्यात कर बचतसुद्धा त्यांना मिळते. त्या व्यतिरिक्त काही आपल्याकडे शॉर्ट टर्म फंड्स पण अवेलेबल आहे ज्याला आम्ही डेफ फंड म्हणतो, तर त्या माध्यमातून पण आपण बचत करू शकता. काही इक्विटी फंड आहे ज्यांना अस्थिरता बाजाराची पसंत आहे किंवा ज्यांना थोडे रिटर्न जास्त पाहिजे ते इक्विटी फंडची मदत घेऊ शकता. याचा जर आपण अभ्यास केला 20 वर्षाचा कालावधी तपासला तर किती रिटर्न आलेलं आहे, म्हणजे 1996 ते 2016 आपण बेस पकडू तर डेफ फंडमध्ये ज्यांनी पैसे घातले होते समजा 1 लाख रुपये त्याची आजची व्हॅल्यू 6.5 पट झालेली आहे आणि ज्यांनी इक्विटी फंडमध्ये पैसे घातले होते त्याची आजची व्हॅल्यू 22.5 टाईम झालेली आहे. तर एवढं मल्टिप्लिकेशन आपल्याला 20 वर्षात आढळलेलं आहे.
त्याच्यानंतर बचत करताना अजून एक आपण दूरचा विचार केला पाहिजे. जसं एक लहान मूल जन्माला येतं, एक बाळाचं इथे मी चित्र दाखवणारच आहे स्लाईड्समध्ये, त्याचा विचार केला आणि 24 वर्षानंतर तिच्या लग्नाची आपल्याला तरतूद करावी लागती. तर मी ती तरतूद करायचा लग्नाचा खर्च, मी त्याच्याशी सहमत नाही आहे की कुठल्या समाजात किती लग्नाचा खर्च असावा, पण इथे मला एक प्रासंगिक उदाहरण द्यावं लागतं आहे म्हणून मला ते हे, कारण मी त्याला सपोर्ट करत नाही आहे की लग्नाचा खर्च मुलीच्या वडिलांनी करावा. हल्लीचं जे आता चेंजेस होत चाललेले आहे त्या हिशोबाने तो प्रासंगिक आहे. जर आजचा लग्नाचा खर्च आपण एक 8 लाख रुपये समजला आणि 6% महागाईच्या दराने आपण विचार केला आणि हाच खर्च जर आपण 72/6चा जो नियम मी शिकवला होता तुम्हाला, तर 12 वर्षांनी तो दुप्पट होईल आणि पुढील 24 वर्षात हा खर्च 8 × 2 × 2 हा जर केला तर 32 लाख रुपये खर्च आपल्याला अपेक्षित राहतील. तर जर मला मी केलेल्या गुंतवणुकीवर 18% परतावा जर मिळणार असेल किंवा मी मिळवायचा प्रयत्न केला तर किती रक्कम मी आज गुंतवणुकीसाठी वेगळी ठेवायला पाहिजे, तर त्याचा आपल्याला इथे विचार करावा लागेल. 18% मी फारच हायर साईडला म्हणतो आहे. आत्ताच्या सध्याच्याला 10 ते 12% किंवा 8 ते 10%चा पण आपण विचार करू शकता, कारण 5.5% व्याजाचा दर इथे आढळलेला आहे. कारण जागतिक लेवलला जर आपण व्याजाचे दर चेक केले तर जे इथे आढळलेले व्याजाचे दर सांगतो, अमेरिकेमध्ये 2% व्याजाचे दर आहे, UK जे आपल्या देश आहे ते 50 पैशांनी काम करतात, जपानमध्ये -10, म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर बँकेत ठेवली तर बँकेला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस द्यायचे. त्याच्यानंतर स्वित्झर्लंडमध्ये -0.75, याचा सोप्या भाषेत अर्थ की तुम्ही जर 1 लाख रुपये ठेवले तर 0.75नी बँकेत व्याज देणार नाही, आपण चार्जेस द्यायचे. आणि जे आपला शेजारी चायना आहे तो 4%वर काम करतो. भारत पण आता प्रगत होतं आहे 3 ते 5 वर्षात. कदाचित आपण आर्थिक महासत्ता किंवा 3ऱ्या 4थ्या 2ऱ्या किंवा 1 नंबर टॉप 5मध्ये कुठे पण आपलं स्थान राहू शकतं. पण हे स्थान जेव्हा राहतील तेव्हा काही मुद्दे आपल्याला इथे चर्चेला हे घ्यावं लागेल की आपले व्याजदर पण प्रचंड वेगाने खाली येणार आहे. जे 5.5% आता आपल्याला दिसत आहे जर तुम्ही बँकेमध्ये चेक केले तर नजीकच्या काळात 4% पण दिसेल. आणि सगळ्यात मोठा मुद्दा आपल्याला अर्थनियोजन करताना हे आढळणार की जे आपले सिनियर सिटीजन आहे ज्यांच्याकडे 1 करोडचा कॉर्पस आहे ते 5.5% विचार केला तर किती कॉर्पस त्यांच्या हातात येणार आहे, तर साधारण तो 5.5 लाख ते 6 लाख समजा, मॅक्सिमम 50 पैसे जास्त पडलं म्हणजे 50,000 रुपये. आणि पुढचं जे इन्फ्लेशन आहे पुढचे 30 वर्ष त्या व्यक्तीला किंवा 35 वर्ष जे काही आधुनिक साधनं आहे आपले मेडिकल इक्विपमेंट त्यांना जगायचं आहे, इन्फ्लेशन बीट करायचं आहे, तर त्याच्यावर पण एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पण आर्थिक तज्ज्ञाची मदत घेणं गरजेचं आहे. सध्याचे जर व्याजाचे दर एकदा चेक केले तर माझ्याकडे काही स्लाईड्स आहे. सिनियर सिटीजन ही पोस्टाची स्कीम आहे, त्याच्यात 7.40 आहे. तसंच पंतप्रधान वय वंदना ही LIC ऑफ इंडियाची स्कीम आहे, त्याच्यामध्ये पण 7.40 ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दिलेलं आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचे व्याजदर 7.10 झालेले आहे. 5 वर्षाचं नॅशनल सेव्हिंग स्कीमचे 6.80 झालेले आहे. टाईम डिपॉझिट 5.5% ते 6.7 झालेले आहे. पोस्ट ऑफिसची जी मंथली स्कीम आहे त्याच्यामध्ये 6.60 झालेलं आहे. रिकरिंग डिपॉझिटचे 5.80 आणि पोस्ट ऑफिसचं जी सेव्हिंग अकाउंट आहे त्याच्यात 4%. तर इथे आढळलेलं आहे की व्याजदर हे प्रचंड वेगाने घसरत आहे आणि गुंतवणुकीचं मूल्य आपल्याला त्या दृष्टीने वाढवायचं आहे किंवा त्याच्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आता इथे मी की चक्रवाढ व्याजाची सुट्टी किंवा सगळं जगच हे चक्रामध्ये अडकलेलं आहे. तर हे चक्र काय आहे, तर प्रत्येकाचं एक चक्र राहतं. जसं आयुष्याचे एक कालचक्र आहे. आयुष्याचं कालचक्र जर आपण बघितलं तर आपण लहान मूल राहतं, त्याच्यानंतर किशोरावस्था येते, त्याच्यानंतर तारुण्यावस्था आणि प्रौढ ज्याला सिनियर सिटीजन, हे प्रत्येकाच्या आयुष्यातले कालचक्र राहतं. तसंच बाजाराचं पण कालचक्र राहतं. तेजी मंदी म्हणजे आमच्या भाषा ऑप्टिमम, एक्साइटमेंट, थ्रिल, युफोरिया, अँक्झिटी, डिनायल, फिअर, डिप्रेशन, पॅनिक, कॅपिटलायझेशन, डिस्पोंडन्सी, डिप्रेशन, होप, रिलीफ आणि ऑप्टिमायझर. म्हणजे याचा अर्थ काय की तेजी मंदी हे असं एक चक्र प्रत्येकाच्या आयुष्यात लाटेप्रमाणे येत राहतं. हे जसं शेअर मार्केटचं चक्र आहे तसं उद्योग विश्वाचं सुद्धा चक्र आहे. उद्योग विश्व म्हटलं तर तो एकदा पहिले तो स्टार्टिंग स्टेज राहते, त्याच्यानंतर त्याची पीक स्टेज येते, त्याच्यानंतर त्याची राईज स्टेज येते आणि त्याच्यानंतर तो डिक्लायनिंग स्टेजला जातो आणि त्याच्यानंतर तो वाईप आउट होतो. म्हणजे त्याला आम्ही म्हणतो पीक इकॉनॉमीची जशी पीक स्टेज याची कॉन्ट्रॅक्शन्स होतं, थ्रू होतं, रिकव्हरी होती, प्रॉस्पेरिटी होती आणि तो डिक्लाइन मोडला परत निघून जातो. तसंच ते उत्पन्नाचं पण आयुष्यचक्र असं आहे. मला असं वाटतं की 15 ते 20 वर्षाचा जो कालखंड आहे याच्यामध्ये आपल्याला काही इथे जे स्त्रोते उपस्थित आहे तर त्याच्या हिशोबाने सांगतो की कोडॅकचा रोल होता, आपला टेलिफोन लँडलाईन होता, लँडलाईन किंवा VCR वापरत होते आपण, VCRच्या कॅसेट टाकायचो. त्याच्यानंतर सोनीचा वॉकमन होता ज्याच्यामध्ये कॅसेट प्लेअर आपण तो कानाला लावून ऐकायचो. टाईपरायटर होता, आपलं घड्याळ होतं जे अलाराम करायचं. त्याच्यानंतर स्कॅन मशीन्स होतं, फॅक्स मशीन म्हणायचो आपण त्याला, किंवा इतर जे आपले साधनं होते.
तर आज तर त्याचा विचार केला आपण 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्षापूर्वीचा आणि आता, तर आता हे सगळे आपल्या एक सिंगल मोबाईलच्या याच्यावर हे सगळे आलेले, हे सगळे ॲप्स आलेले. मग त्याच्यामुळे काय आलं की ह्या उत्पन्नाचे आयुष्यचक्र उत्पादनाचे हे नष्ट झालेले. तर ते पण आपल्याला गुंतवणूक करताना विचार करावा लागतो. जसं की आता एक उदाहरण देतो तुम्हाला. 1956 साली ज्याला 1.25 लाख म्हणायचं एक गाणं पण आलं होतं, 1.25 लाख की लॉटरी. भगवान दादांनी ते गाणं गायलेलं आहे. त्याचं एक 1.25 लाखाचं एक क्रेज होतं. तर ते 1.25 लाख रुपयाची म्हणजे फार मोठे समजलं जाते की लखपती म्हणायचे लोक त्यांना. पण ते काल जसं जसं गेला, ज्याचा मी इन्फ्लेशनचा इथे उल्लेख केला, तर 2001पर्यंत काय झालं, तर कोण बनेगा करोडपती रात्री 9 वाजताची सिरियल होती. आपण करोडपती होणं, पण दुसरा करोडपती होणं बघण्यात पण आपल्याला आनंद वाटत होता. तर हे इन्फ्लेशनचं चक्र आहे. म्हणजे मला हे म्हणायचं की नजीकच्या काळात आपल्या आसपास भरपूर करोडपती मध्यमवर्गीय लोक झालेले दिसतील, कदाचित आत्ता पण होतील किंवा झालेले पण असतील. तर ह्या दृष्टीने पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर तुम्ही पैशाची, तर माझा एकच मंत्र आहे, तुम्ही पैशाची काळजी घेतली तर पैसा तुमची काळजी घेईल. कळतं पण वळत नाही आणि तडीच न्याल तर ते साथी घ्या. तर इथे एकच सुरुवात करा आणि कल करे सो आज करे. आणि पैसा एकच भाषा सांगतो, जर तुम्ही मला आज वाचवाल तर मी तुम्हाला उद्या वाचवेल. त्यानंतरचा विषय आपण घेऊया विमा. आता विमामध्ये 2 पद्धतीमध्ये आपण पुढे जाऊ शकतो, लाईफ इन्शुरन्स आणि नॉन लाईफ इन्शुरन्स. पहिले आपण लाईफवर एक फोकस करू, त्यानंतर नॉन लाईफवर. आता विमा घेत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो हप्ता. मला कॉस्टिंग किती पडते. तर हप्ता जो कुठे डिसाईड होतो, तर ॲक्च्युली हा जो विभाग आहे आमचा, तो ठराविक काही गृहतिके आहे त्याच्या आधारावर विमा कोष्टके बनवता व विविध कंपन्यांचे हप्त्याचे दर हे वेगवेगळे असतात. एक कंपनी 1 कोटीच्या विमा छत्रासाठी, ज्याला आपण टर्म इन्शुरन्स म्हणतो, तो 10,000 रुपयात देते. तर त्याचवेळी दुसरी नामांकित कंपनी 18,000 रुपयेचा विमा हप्ता कोट करते. तर एवढी तफावत का आढळती. तर विमा एजंट जेव्हा आपल्याला सांगतो की विम्याचे महत्त्व आपल्याला समजून सांगत असतो, तर एक बाब प्रकर्षाने इथे जाणवली की कमी वयात विमा घेतला तर तो स्वस्त पडतो तुम्हाला, म्हणून लगेच विमा घ्या, हे त्याचे म्हणणे काही चूक नसते. पण अशा काही बाजारात योजना आहे की ते बाजार संलग्न आहे, ज्याला आम्ही युलिप योजना म्हणतो, ज्याला इक्विटी रिलेटेड म्हणतो. त्या योजना सोडल्या तर इतर विमा प्रकारात मुदत संपेपर्यंत लेवल प्रीमियम म्हणजे समान प्रीमियम आकारला जातो. तेव्हा कमी वयात विमा घेतला तर तो कमी प्रीमियम भरावा लागतो. पण वयानुसार प्रीमियमची आकारणी करायचे गणित हे सोपं नाही. बरं, संगणकाच्या साहाय्याने कोष्टक बनवणे जरा आता सोपं झालेलं आहे. मुदत विमा अर्थात टर्म इन्शुरन्स कोष्टक करणे त्या मानाने सोपे, कारण त्यात विमेदार विम्याच्या मुदतीअंती जिवंत असलं तर विमा कंपनीला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा परतावा द्यावा लागत नाही. मात्र मुदतीअंतर बोनससहित परतावा द्यायचा असेल तर पॉलिसी सुरू असताना जसे दर 5 वर्षांनी 10 वर्षांनी 15 वर्षांनी त्याला काही परतावा द्यायचा असेल तर विमा कोष्टके बनवणे जिकरीचे काम असते. हे काम विमांक म्हणजे ॲक्च्युअलीच करत असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विशिष्ट वयाचा विमा हप्ता काढताना 3 बाबींचा अंदाज घ्यावा लागतो. प्रथम, मृत्यूदर काय. दुसरा, गुंतवणुकीवर मिळणारा व्याजदर. आणि तिसरा मुद्दा, दरवर्षी होणारी खर्चातील वाढ. या व्यतिरिक्त पॉलिसी बंद पडण्याचे प्रमाण, सरेंडरचे प्रमाण, पॉलिसीवर कर्ज घेण्याचे प्रमाण, सॉल्व्हन्सी मार्जिन याची तरतूद बाबींचा देखील अंदाज घ्यावा लागतो. शिवाय विविध कर आणि नफ्यासाठी तरतूद पण करून ठेवावी लागते. ही झाली पूर्वतरही. प्रीमियमचे कोष्टक बनवायला सुरुवात केली तर समजा एक विशिष्ट वयाचा 1 लाख व्यक्तीचा ग्रुप आपण 1 लाख व्यक्तींचा आपण ग्रुप पकडला, त्यांचा मृत्यूदराचा एक साधारण विचार केला तर किती रक्कम मृत्यूदरापाठी आपल्याला दरवर्षी द्यावे लागते याचे काही गृहीतके जे आपल्याला मृत व्यक्तीकडून पुढे प्रीमियम येणार नाही व त्याच्या पॉलिसीवर खर्चही होणार नाही या बाबीही कोष्टकात बसवाव्या लागतात. ज्या व्यक्ती जिवंत राहतात त्या पुढे प्रीमियम भरत राहतात. लॅप्सेशन सोडून ती जमा होणारी रक्कम दरवर्षी काय दराने आपल्याला गुंतवता येईल, महागाईचा दर काय राहील व त्याच्यावर देणाऱ्या सेवेचा खर्च आपल्याला किती द्यावा लागेल, आय व्ययकडून दोन्ही बाजूचे समायोजन करून लेवल प्रीमियम हा 1 लाख व्यक्तींसाठी काढला जातो व त्यानुसार विम्याचे कोष्टक तयार होते. पूर्वी साधे कॅल्क्युलेटरही नव्हते, तेव्हा ही सगळी आकडेमोड करणे किती कष्टप्रद असेल. तर यासाठी ॲक्च्युअलीला काही गृहीतके इथे आपण लक्षात घ्यावं लागतं की 1 कोटीच्या विम्यासाठी एक कंपनी 10,000 रुपये लावते तर दुसरी कंपनी 18,000 रुपये का लावते. याचे उत्तर हे तुमचे विमेदार कोणत्या उत्पन्न गटातील आहे, कोणत्या वया गटातील आहे, त्याचे जीवनस्तर कसे आहे, किंवा तुमचे वैद्यकीय चाचणी अहवाल किती विश्वासार्ह आहे, किंवा तुमचे विमेदार किंवा एजंट किती प्रामाणिक आहे तुमच्या संस्थेशी, किंवा पुनर्विमा के ज्याला रिइन्शुरन्स म्हटलं जातं जो स्विसरी काढते,
पुनर्विम्याचे दर काय आहेत इत्यादी सिलेक्ट मॉर्टॅलिटी म्हणजे विमेदाराचे जनरल मॉर्टॅलिटी अधिक असेल तर विमा हप्ता हा अधिक आकारला जातो. हे गृहीतके लक्षात घेऊन आपण विमा हप्ता कोट करतो. खाजगी विमा कंपन्यांच्या आगमनानंतर ॲक्च्युरी बनण्याकडे कल वाढतो आहे. असे असले तरी आज मिती जेमतेम भारताचा जर आपण विचार केला तर 400च ॲक्च्युरी भारतात सध्या अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये गणित, सांख्यिकी आणि अर्थशास्त्र या विषयात रुची आणि पारंगत असल्याने करिअरचे एक नवे दालन आपण युवकांसाठी इथे खुले करत आहे. तर युवकांनी ॲक्च्युरी होण्याचा भरपूर लाभ घ्यावा. हेल्थ इन्शुरन्स जो आज मेडिक्लेमच्या रूपाने फारच महत्त्वाची भूमिका या कोरोना काळात करतो आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार येतात. एक तर कोरोना कवच जे भारत सरकारने आता केलेलं आहे आणि आपण मेडिक्लेम घेऊ. तर प्रथम आपण मेडिक्लेमचा इथे चर्चेला मुद्दा घेऊ. तर मेडिक्लेम फॉर ऑल किंवा मेडिक्लेम मस्ट हे मेडिक्लेम सर्वांनाच पाहिजे. याचे कारण असं आहे की हेल्थ इन्शुरन्सवरील खर्च म्हणजे काही जणांना वायफळ खर्च वाटतो हेल्थ विभागात, परंतु अनेकांना हे माहीत नसतं की किंवा माहीत असूनही काही लोक त्याच्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत आहे व आपल्या आयुष्यभर साठवलेला पैसा हे एका क्षणात पूर्णपणे दवाखान्यात खर्च करून टाकतात. आपले मित्र किंवा नातेवाईक अशा वेळी आपल्याला मदत करतील असे नाही. तसेच दवाखान्यात आपण आपल्या रुग्णाला ठेवून पैशासाठी कुठे कुठे फिरणार. तसेच हॉस्पिटलला वाढलेला खर्च हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पैसे भरल्याशिवाय हॉस्पिटलमध्ये रुग्णावर उपचार केले जात नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन यावर एक प्रभावी उपाय मी तुम्हाला मेडिक्लेमच्या माध्यमातून हेल्थ इन्शुरन्स घ्या इथे सांगतो. मेडिक्लेम काढून घ्या. मेडिक्लेम पॉलिसीबद्दल तुमच्यासाठी ही माहिती पाठवत आहे. तर मेडिक्लेम हे कशासाठी आहे तर पहिली गोष्ट अचानक आलेले आजारपण किंवा दुसरं अपघातामुळे 24 तासाच्यापेक्षा अधिक कालावधीसाठी किंवा 24 तासापेक्षा कमी कालावधीसाठी अगोदर इन्शुरन्स कंपनीकडून दावा क्लेम मंजूर करून एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयामध्ये भरती व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून कॅशलेसच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतो. मेडिकल असेल तर आपल्याला कुठले खर्च मिळतात एक ढोबळ मानाने मी इथे खर्च सांगतो की जी सामान्य व्यक्तींना त्याचं माहिती होईल की खोली भाडे ज्याला रूम रेंट म्हणतात डॉक्टरच्या भाषेत, त्याच्यानंतर 2 नर्सिंग चार्जेस, तिसरं डॉक्टर तपासणी चार्जेस, चौथं डॉक्टर फेरी चार्जेस जे तुम्हाला चेकिंगला येतं डॉक्टर त्याला फेरी चार्जेस म्हणतात, ते व्हिजिट चार्जेस म्हणतात, ICU चार्जेस, NICU चार्जेस, गोळ्या औषधे ड्रग्स सलाईन खर्च इत्यादी, सोनोग्राफी खर्च, MRIचा खर्च, CT स्कॅन खर्च, रक्त लघवी तपासणी याचा खर्च, रक्तपिशवी खर्च ब्लड, विशेष लॅबोरेटरीसाठी तपासणीसाठी येणारा खर्च, रुग्णवाहिकेचा खर्च, ऑपरेशन थिएटरचे भाडे खर्च, डॉक्टर सर्जरी खर्च असे या आणखी व इतर खर्च मिळतात. मेडिकल हे का करणं गरजेचं आहे तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की अचानक जर आपल्याला दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास तर खर्चाची आपल्याला पूर्वकल्पना नसते की किती खर्च आपल्याला येऊ शकतो व त्याची पुरेशी आर्थिक तरतूद केल्या नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक त्रास आपल्याला होऊ शकतो. 2 बँकेत अथवा करंट अकाउंटमध्ये बचत करून ठेवलेले पैसे काढावं लागतात. तिसरं बँक FD मोडावी लागते आपल्याला. चौथा पर्याय आपल्याकडे सोन्याचे दागिने गहाण ठेवावे लागतात किंवा विकावे लागतात. 5वा पर्याय शेअर्समधील गुंतवणूक जर तुमची असेल ती पण विकावी लागते जर आपलं मेडिक्लेम नसेल तर. नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांच्याकडे उसने पैसे आपल्याला मागावं लागतात किंवा बँक किंवा खाजगी सावकार यांच्याकडून कर्ज घ्यावे लागते. त्याच्यानंतर 8वा मुद्दा येतो की खर्चाकरता घर गाडी जमीन विकताना असे सुद्धा लोक इथे आम्ही बघितले की ज्याच्यात 40 लाख 50 लाख 1 करोडपर्यंत खर्च झालेला आहे. वेळेवर खर्चायला पैसे उपलब्ध न झाल्याने आपल्या प्रिय व्यक्तींचा जीव कधी काळी आपल्याला गमवावा सुद्धा लागतो. म्हणून इथे मी सांगतो की मेडिक्लेम पॉलिसी घ्या आणि आपलं सन्मानाने राहा व इतर आपले ॲसेट डॅमेज होणार नाही. मेडिक्लेम पॉलिसी जेवढी जुनी तेवढे प्रकारचे आजार आपल्याला इथे कवर जास्त मिळतं. भारतात कुठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी आपल्याला दाखल होता येते व इन्शुरन्स हा ह्युमन लाईफ व्हॅल्यूप्रमाणे असावा ज्याच्यात HLV प्रमाणे त्यामध्ये सेव्हिंग पॉलिसी, लाईफ हेल्थ पॉलिसी, मेडिक्लेम, टर्म इन्शुरन्स, ॲक्सिडेंट इन्शुरन्स याचा समावेश असायला हवा. प्लस मेडिक्लेम घेत असताना इन्कम टॅक्समध्ये 80D पण तुम्हाला सूट दिलेली आहे. तुम्ही जर स्वतः आई वडील यांचं जर घेतलं तर 80D 50,000पर्यंत सूट इन्कम टॅक्समध्ये भारत सरकारने तुम्हाला दिलेली आहे. तर मेडिक्लेम असणे यासाठी फारच गरजेचे आहे. त्यानंतरचा 3रा मुद्दा येईल आपला कोविड कवर. कोविड कवरचं मी इथे सांगितलेलंच आहे तुम्हाला. कोविड कवर पण अतिशय नाममात्र दरात
भारत सरकारने अवेलेबल केला आहे. 40च्या खाली वयोगट असेल तर 1792 रुपयात आपण 5 लाखाचं कवर देतो आहे विदाऊट मेडिकल. आणि जर त्याला काही मेडिकल म्हणजे जसं डायबेटिक, BP किंवा इतर आजार असेल तर त्यांनी मेन्शन केले तर थोडेफार एक्स्ट्रा देऊन आपण ते घेतो आहे. साधारण 65 पर्यंतच्या वयोगटाला आपण कोविड कवर देतो आहे. तर ह्या सध्या कोविड कवर घेणं फारच गरजेचं झालं आहे. कुठल्याही प्रकारची मेडिक्लेम आपण मेडिकल त्या व्यक्तीची घेत नाही. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून कोविड कवर ग्राहकाला मिळतो आहे आणि त्याचे अतिशय चांगले रिझल्ट आहे. कारण 5 लाखाचं मध्ये तुम्हाला जर कवर जर बघितलं तर साधारण ट्रीटमेंटची कॉस्ट 2 ते 3 लाख, काही केसमध्ये 5 लाखाच्या पेक्षा वर जाते. ते एक आर्थिक 1792 रुपये किंवा 1700 रुपयाच्या खाली तुम्हाला जर कोविड कवर मिळत असेल तर तो का घ्यावा. आणि मी तर असा आग्रह करेल की प्रत्येक कुटुंबाने कोविड कवर जो की सरकारी कंपनीमध्ये अतिशय नाममात्र दरात अवेलेबल आहे आणि जर प्रायव्हेटमध्ये कुठे अवेलेबल असेल तर त्या कंपन्यांचा सुद्धा तुम्ही कोविड कवर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये राहू द्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की आता हे करत असताना जसं एक मॅस्लोची थिअरी येते तर त्यामध्ये 3 लेयर येतात आपले. तर पहिली लेयर मेडिक्लेमची पाहिजे आपल्या आर्थिक चक्रामध्ये, त्याच्यानंतर दुसरी लेयर आपल्या इन्शुरन्स पॉलिसीची पाहिजे, तिसरी लेयर ज्याला येते हायरार्कीमध्ये त्यामध्ये तुमचं म्युच्युअल फंड्स, शेअर बाजार, गोल्ड किंवा इतर तुमच्या रिअल इस्टेटमधल्या गुंतवणूक आहे. आता आपण इथे SIPच्या माध्यमातून गुंतवणूक का करायची त्याचा इथे विचार करणार आहोत. तर भारतीय बाजारपेठेचा जर आपण आता अभ्यास केला तर आपल्याला काय लक्षात येईल की SIPची ही बाजारपेठ, SIP म्हणजे काय की दर महिन्याला मी ठराविक रक्कम 500 रुपये, 1000, 5000, लाख रुपये, 2 लाख मी दर महिन्याला बचतीची सवय माझ्या अकाउंटमधून लावतो. तर SIPचं जर व्यवस्थापन बघितलं तर 4,00,000 कोटीचा आकडा आपण पार केलेला आहे. SIP अकाउंट जवळपास 3,62,00,000 अकाउंट भारतामध्ये अवेलेबल आहे आणि SIPचे गुंतवणुकीची चांगलीच योजना गुंतवणूकदारांच्या अंगवळणी पडलेली आहे. तर याच्यामध्ये भारतीय म्युच्युअल फंडाची उद्योगाची जी शिखर संस्था AMFI आहे त्यांची जी आकडेवारी फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध झाली आहे ती मी तुमच्याशी शेअर करतो की जानेवारीमध्ये SIPच्या खात्यांची संख्या 3.55 कोटीवरून फेब्रुवारीमध्ये 3.62 कोटी म्हणजे 3,62,00,000 नवीन खाते आपल्या SIPमध्ये ॲड झाले. याच्यामध्ये लिक्विड फंड आणि ओव्हरनाईट फंडचा इथे वगळता अन्य सर्वच फंड कॅटेगरीमध्ये SIPचा ओघ हा प्रचंड आढळून आलेला आहे. जानेवारी 2021मध्ये 3.90 लाख कोटीवरून फेब्रुवारी 2021मध्ये SIPची आकडेवारी 4.10 लाख कोटीवर पोहोचलेली आहे. आणि SIP जानेवारी म्युच्युअल फंडाच्या SIPच्या मालमत्तेत 31,128 कोटी रुपयांनी वाढ झालेली आहे. तर फेब्रुवारीत ती 7,528 कोटींची परत नवीन भर FIनी आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरने आपल्याला दिले आहे. तर SIPच्या माध्यमातून गुंतवणूक आलेल्या मालमत्तेत वाढ ही मुख्यतः समभागाच्या किमतीमधील वाढ आणि गुंतवणूकदारांचा SIPवर वाढता विश्वास व प्रतिसाद यामुळे मिळालेला आहे. आणि SIP मालमत्तेचा वाढीचा दर जर आपण चेक केला वृद्धी दर तर 7.97% नोंदवला गेला. म्हणजे या रेटनी SIP भारतामध्ये वाढत आहे म्हणजे नवीन गुंतवणूक ॲड होत आहे. SIPचा काय फायदा तर गुंतवणूकदाराला सुलभता व शिस्त, गुंतवणुकीचे फायदे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग ज्याला आपण म्हणतो या प्रिन्सिपलवर SIP काम करते. चक्रवाढ वृद्धी SIPमुळे शक्य होणाऱ्या फायद्याचे महत्त्व हे अधिक गुंतवणुकांना पटू लागलेलं आहे. व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे SIP ऑनलाईनसुद्धा म्हणजे जे भौगोलिक अंतर जे होते पूर्वी जे ऑफिसेसला जाणे तर ऑनलाईन SIPसुद्धा आजकाल प्रचंड प्रमाणात एनरोल होत आहे. तर ह्या SIPचे फायदा. तर SIP केल्यामुळे काय तुम्हाला फायदा होऊ शकतो तर इथे मी काहीतरी गणितं तुम्हाला 2 दाखवतो आहे. एक विशिष्ट फंड आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही 1995 साली 1 लाख रुपये जर बचत केली असती तर आज त्या फंडाची व्हॅल्यू 1.5 करोड रुपये झाली म्हणजे 25 वर्षात 1.5 करोड रुपये. तर मला सांगा हे कुठल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि ही ती पूर्ण सरकारच्या नियमानुसार तुमच्या अकाउंटला ऑफिशियल जमा होणारी रक्कम आहे. गेल्या वर्षीचा जर विचार केला गेल्या वर्षी मार्च महिन्यात सेम कोविड पिरियड होता. आपला भारतीय शेअर बाजार निर्देशांक 26,000च्या आसपास आलेला होता. त्या पिरियडमध्ये ज्या इन्व्हेस्टरनी पैसे लावले 1 लाख रुपये लावले आज त्याचा जर आढावा घेतला आपण 1 वर्षात तर 1 लाखाचे काही फंडाचे 1चे 2 झाले म्हणजे एकच वर्षात डबलसुद्धा आढळलेले. तर हे काही फिगर मी दाखवण्याचा प्रयत्न इथे करतो की बाजाराची ही ताकद आहे. तर ताकद काय राहते पण शेअर बाजार करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की सेन्सेक्सचा एक चार्ट येतो. तो चार्टमध्ये प्रत्येक जसं सेन्सेक्सचा चार्ट 1980 सालापासून आहे सेन्सेक्सचा चार्ट आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला लेवल्स आढळतात. जसं हर्षद मेहता स्कॅम आहे किंवा केतन पारेख स्कॅम आहे किंवा मनमोहन सिंगचं सरकार आहे किंवा मोदींचं सरकार आहे. तर ह्या वेगवेगळ्या याच्यात तुम्हाला वेगवेगळे बेंचमार्क आढळतील. तर याचं सोपं गणित मी तुम्हाला इथे असं सांगतो की जर सपोज 100 रुपयेचा जर सेन्सेक्स आपण पकडला
सोप्या भाषेत मी इथे सांगू इच्छितो की इंडियन स्टॉक मार्केट एवढी 10 वर्ष, एक मी गणित मांडलेलं आहे. 1990 साली 700चा सेन्सेक्स होता, तो 2000 साली 5000चा झाला. म्हणजे प्रत्येक 10 वर्षांनी मला हे सांगायचं की तो सेन्सेक्समध्ये किती वाढ होती आहे. आणि 2010मध्ये 20,000 झाला, 2020मध्ये 45,000 झाला आणि 2030 उजाडल तर तुम्हीच त्याला कदाचित तो 90,000 पण होऊ शकतो. तर ही ताकद आहे. पण ही ताकद आपण अनुभवली का? त्याचे कारणं जर तपासले तर असं आढळतं की रिटेलमध्ये आपण फक्त 3 ते 5% लोक सहभागी होतो भारतीय बाजारपेठेत. आणि FI जो करोडो रुपये याच्यावर लावतो आहे, मग त्यांना आपण का नावं ठेवायचे? का जर जेव्हा FI पैसे करोडो रुपये लावतं तर आपले फक्त पारंपरिक इन्स्ट्रुमेंटमध्येच गुंतवणूकदार इन्व्हेस्ट करत राहतात. तर माझं असं म्हणणं आहे की तुमची पूर्ण गुंतवणूक त्याच्यात नाही, पण त्यामध्ये प्रपोर्शन करा. तर त्याला एक साधा नियम आहे, 100 मायनस तुमचं वय. सपोज एखादा 35 वर्षाचा माणूस आहे किंवा व्यक्ती आहे, तर 100 मायनस 35 म्हणजे त्याचं किती झालं? 65% पैसे त्याचे इक्विटीमध्ये पाहिजे आणि 35% पैसे त्याचे डेप फंडमध्ये पाहिजे. डेप फंडमध्ये तुम्ही डेप फंडमध्ये तुम्ही सुरक्षित जसं बचत FD म्हणू शकतो त्याला, किंवा डेप फंडचे काही म्युच्युअल फंडचे प्रकार आहेत त्यामध्ये, किंवा पोस्टाच्या योजना किंवा इन्शुरन्समध्ये काय तुमचे डेप फंड्स असतील तर त्यामध्ये पण तुम्हाला 5 to 6% रिटर्न जनरेट राहतं. पण 65% तुम्ही पैसे इक्विटीमध्ये घातल्यामुळे तुम्हाला काय फायदा होतो? तर मी 1-2 उदाहरण देतो की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की इक्विटीची काय ताकद आहे. टाटा कार 2002मध्ये इंडिका ही कार आलेली होती बाजारात. तिची बेस प्राईस होती 3,20,000 एक कारची, आणि 2021ला त्या कारचे मूल्य जर आपण तपासले तर काय राहील? तर जर त्या व्यक्तीने 3,20,000 रुपयामध्ये ती कार घेतली असेल, आज तो विकायला गेला तर त्याचे 45,000 रुपयेच त्याला मिळणार आहे. म्हणजे त्याचे नुकसान किती झालं? कॅपिटल 2,75,000. पण हेच जर त्यांनी टाटा मोटर 2002मध्ये एक शेअर 20 रुपयाचा होता आणि त्या रकमेत 3,20,000मध्ये 16,000 शेअर्स त्याला आले असते. आज 2021मध्ये जर आपण त्याचं मूल्य तपासलं तर जवळपास आजच्या टाटाच्या 326 रुपये शेअरची एक किंमत आहे, तर ती 52,16,000 रुपये झाली असते. तर हे उदाहरण तुम्हाला साध्य आहे. अजून एक उदाहरण इथे मांडू. मारुती सुझुकीनी 9 जुलै 2003 रोजी 125 रुपयांनी शेअर बाजारात आणले होते. तेव्हा मारुतीची इस्टीम ही गाडीसुद्धा बाजारात होती, जी 5,17,000 रुपयाला उपलब्ध होती. आता आपण 2003मध्ये जर विचार केला, त्याला 18 वर्ष झालेले आहे आता त्या गोष्टीला, कारण आज आपण 2021मध्ये आलो. इस्टीमची किंमत 2003मध्ये 5,17,000 होती. आजची व्हॅल्यू इस्टीम जर विकायला गेले तर समजा 20,000 रुपये आली, तर त्याचं नुकसान झालं 4,97,000 रुपयाचं त्याच्या भांडवलामध्ये. पण त्यांनी तेच जर 2003 गाडी न घेता 18 वर्ष त्यांनी मारुती सुझुकीचे शेअर्स घेतले असते 125 रुपयांनी त्याच वेळेस 2003मध्ये, तर 4,136 शेअर्स त्याच्या हाताशी आले असते. व आज त्या 4,136 शेअरची मूल्य 6,581 रुपये रेट आहे. आज तुम्ही BSE सेन्सेक्सवर चेक करू शकता. तर ते 2,72,19,016 रुपये झाले असते. तुमची भांडवल वृद्धी झाली. म्हणजे मग तुम्हाला मी असं नाही म्हणत की कार नका वापरू, पण त्यामध्ये किती भांडवल, किती पैसे अलोकेशन करावं कारमध्ये, ते प्रत्येकाने हा त्याचा लक्झरीचा आणि त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे. तर काही पैसे असे तुम्ही जी वस्तू वापरत असाल, जसं कोलगेट पावडर वापरता तर कोलगेटचे स्टॉक घ्यायला पाहिजे तुम्ही. कोका कोला पिता, कोका कोलाचे स्टॉक इथे नाही आहे, पण तुम्ही USच्या मार्केटमधून म्युच्युअल फंडच्या माध्यमातून घेऊ शकता. ओव्हरसीज फंड पण ॲपलचा स्टॉक घेऊ शकता. हे असे सगळे मायक्रोसॉफ्टचा घेऊ शकता. हे सगळे इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहे. तर तुमचा जो कोणी आर्थिक सल्लागार आहे त्याची मदत घेऊन तुम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकता. त्यानंतर एक रिटायरमेंटचा मुद्दा इथे मला एक मांडूशी, कारण रिटायरमेंटचा मुद्दा टच केल्याशिवाय आपण पुढे सरकूच शकत नाही. कारण काय, रिटायरमेंट का गरजेचं आहे? तर HSBC ह्या नामांकित संस्थेने एक आर्थिक सर्वे केला की निवृत्तीवेतन म्हणजे मासिक पेन्शन मिळणार नसतानाही किती लोकांना मिळतं. तर 76% तरुण किंवा प्रौढांना सध्या चालू जी काही जीवनशैली जे आपण अनुभवतो आहे त्यामध्ये 45% फक्त भारतीयांची जी मानसिकता आपण तपासली तर कल किसने देखा ही मानसिकता आपल्याला आढळली. तर या प्रकारात मोडणारी, मग ती नोकरदार असो, व्यावसायिक असो, आणि बहुतेक आपला जो उत्पन्नाचा भाग ते आपल्या महागड्या जीवनशैलीवर खर्च करताना दिसत आहे. मी असं नाही म्हणत किंवा जुन्या पिढीला जुनी पिढी म्हणते की तू हा फारच चैन करायला लागला. जशी आता तर नवीन पिढी म्हणते की तुमच्या काळी थोडी मॉल संस्कृती होती, चमचमचकते माल होते. किंवा ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा जो डाटा आहे, तर बहुराष्ट्रीय ज्या कंपन्या आपल्या इथे येऊ घातलेल्या आहे त्या ग्राहकाचे उत्पादन, कन्झ्युमर बिहेवियरचा अभ्यास करतात आणि मगच ते उत्पादन इथे लॉन्च करतात. जसं की फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, कॅनडा हे विकसित झालेले देश आहे.
तर ते नफा वाढवण्यासाठी, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्याची क्रयशक्ती कशी वाढेल किंवा तो कन्झम्पशन किंवा खर्चाकडे कसं वळेल याकडे ते लोक जास्त अभ्यास करत असतात. तर भारताची जर आपण इतिहासातली पाने काही तपासली तर आपल्याला काय आढळेल, तर आत्ताचा जो काळ आहे तर लोकांना उत्पन्नापेक्षा खर्च करण्याची जास्त चढावड लागलेली आहे, ज्याला आपण चंगळवादी वृत्ती आहे, जी पाश्चात्य देशात पण अवलंबली जाते. जसं की जीवनावश्यक वस्तू, वेगवेगळ्या खरेदीचे ब्रँड, मोबाईलचे ब्रँड किंवा बुटाचा महागडा ब्रँड, ज्याचा तथाकथित राहणीमानाचा व सामाजिक दर्जा व जो त्यासाठी लागणारे कर्ज हे इतकं इझी अवेलेबल आहे की EMIच्या चक्रामध्ये किंवा क्रेडिट कार्ड या गोंडस नावाने जे भारतातही त्याचा मोठ्या प्रमाणात जे अमेरिकेत झालं तिथे शिरकाव झालेला आहे की तुमची सॅलरी येण्याच्या आधीच तुमचा पूर्ण पगार क्रेडिट कार्ड किंवा इतर माध्यमातून तो खर्च झालेला असतो. व त्याचा परिणाम काय आला की आपली जी दरडवी इकॉनॉमिक आहे किंवा जी आपली सेव्हिंगची कपॅसिटी ती कमी झाली. आज जर सेव्हिंगची कपॅसिटी आपण चेक केली तर फक्त 22% लोक सेव्हिंग करताय. ते अतिशय दुर्दैवाचा भाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग इथे 135 कोटी जनसंख्या आहे, 95 कोटी तरुण लोक आहे आणि याच्यामध्ये 2050 जेव्हा येणार तर त्यामध्ये भरपूर लोक, साधारण 60 ते 65 कोटी लोक आपले वयस्कर आढळतील. तर यांचं नियोजनाचं काय, यांच्यासाठी कोणची सोशल सिक्युरिटी नाही आहे जशी अमेरिकेत आहे किंवा प्रगत देशात आहे. तर त्यासाठी त्यांनी नियोजन केलं पाहिजे. आणि पूर्वीचा जो मी सांगितला की आपला मृत्यूदर जसं पूर्वी सांगितलं 41 वरून तो 65 आला, आता तो 80च्या पुढे चालला. तर पुढचे 30 ते 35 वर्ष तुम्हाला जगायचं आहे आणि एक जगायचं आहे ते एक सन्मानाने जगण्यासाठी तुम्हाला एक मोठा कॉर्पस लागणार आहे. तो कॉर्पस आत्ता जर नाही तयार केला तर त्याचं काय पुढे परिणाम होणार आहे हे सरकारला तसेच आपल्या स्वतःच्या गुंतवणूक करताना सुद्धा आपल्या मानसिकतेचा जो यूज अँड थ्रोचा विचार आहे त्याचा आपण करून आपली वैयक्तिक गुंतवणूक कशी अपग्रेड होईल ती वेगवेगळ्या माध्यमातून, इन्शुरन्स असेल, लाईफ, नॉन लाईफ, म्युच्युअल फंड, शेअर बाजार, जमीन, स्वतःचं घर, या माध्यमातूनच आपल्याला त्याचा विचार करावा लागला. आणि आज जर आपण पेन्शनसाठी जर विचार नाही केला तर पुढचं पेन्शनचं जे चित्र दिसतंय ते अतिशय भयानक आहे. तर याच्यामध्ये आम्ही म्हणतो की अहो आम्हाला तर काही होणार नाही. तर होणार नाही तर काय की कसं होणार नाही. तर मला असं आठवतं की इथे जुन्या काळचे काही श्रोतेसुद्धा बसलेले आहे. मला असं म्हणायचं की भगवान दादा जो आपला मराठीमधला सुपरस्टार होता त्यावेळेस, म्हणजे हिंदी पिक्चरमधला, भगवान दादाचं आयुष्य जर तुम्ही तपासलं तर काय आढळलं. भगवान दादाकडे 4 बंगले, 15-20 गाड्या. आणि भगवान दादाचं असं होतं की तो अल्कोहोलच्या ज्या पार्ट्या द्यायच्या दारूच्या तर त्याच्या बाटल्या जरी विकल्या, म्हणजे त्याच्या बायकोचं स्टेटमेंट आहे, त्यांनी असं स्टेटमेंट केलं कारण भगवान दादाची नंतरची परिस्थिती इतकी खराब झाली, स्टुडिओ विकला गेला, हे विकले गेला. आणि नंतर त्यांच्या पत्नीने स्टेटमेंट केलं की माझ्या नवऱ्याच्या ज्या पार्ट्या व्हायच्या त्याच्या मी बाटल्या जरी बाजारात विकल्या असत्या तरी मला आज ही वनवन नाही झाली. आणि दुर्दैवाचा भाग सांगायचा असा की भगवान दादा दादरच्या झोपडपट्टीत वारले आणि छोटे छोटे रोल मिळवण्यासाठी ते काम करायचे. तर का की त्यांच्याकडे आर्थिक नियोजन नव्हतं. दुसरा विचार केला तर ए के अंगल साहेब जे शोलेमधले प्रसिद्ध आहे, इतना सन्नाटा क्यों है भाई, किंवा हे जे डायलॉग म्हटलेला व्यक्ती, ते बघा तुम्ही, त्याचं काय चित्र सांगतंय. ते चित्र हे सांगतंय की 500च्या वर चित्रपटात त्या व्यक्तीने काम केलं, पण त्याची नंतर 98 जेव्हा त्यांचं बेडवर ते रिटर्न होते तर त्यांना मदतीला कोणी आलं नाही. शेवटी फिल्म सिटीच्या लोकांनीच त्यांना मदत केली आणि त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर रेमंड उद्योग समूहाचे सिंगानिया सर हे काय सांगताय, किंवा बागवान पिक्चर बघा आपण, त्यामध्ये हे, किंवा अवतार पिक्चर जुना, याचे हेच मेसेज आहे की तुम्ही तुमचे गुंतवणुकीचं व्यवस्थित प्लॅनिंग करा कारण तुमचं उत्तरार्ध चांगला जाईल. याचं जर मी सुंदर उदाहरण दिलं तर कपिल देवांचं. कारण चंदू बोर्डे जेव्हा क्रिकेट खेळायचे आणि ते कॅप्टन होते भारताचे, चंदू बोर्डे जेव्हा कोच झाले इंडियाचे आणि कपिल देव कॅप्टन होता, तर मुंबईला एक मॅच झाली. तर ती मॅच जिंकल्यानंतर कपिल देव चंदू बोर्डे लगे की बोर्डे सर आपको पुणे नहीं जाना. तर बोर्डे सर म्हणे जाना है, भले थोडा वेट कर रहा हूँ. आणि 4 तासानंतर कपिल देव परत जेव्हा तिथे आले तेव्हासुद्धा बोर्डे साहेब तिथे होते. तर त्यांनी विचारले, बोर्डे सर आप अभी भी इधर ही आहे. तेव्हा बोर्डे सरांनी उत्तर दिलं की तिथला जो व्हाउचर बनवणारा सरकारी कर्मचारी आहे तो अजून आलेला नाही. मग त्याच वेळेस कपिल देव सरांना स्ट्राईक झालं की कारण बोर्डे सर पण त्यावेळेसचे कॅप्टन्स होते, तर त्यांनी आर्थिक नियोजन न केल्यामुळे ही अवस्था. कारण एक जे काय भाडं असेल तर कपिल देवनी त्याच दिवशी त्यांना एक ते
म्हणजे ते गोल्डन वर्ड मिळाला आणि त्या दिवसापासून त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट केली. आणि आज कपिल देवची जर मालमत्ता तुम्ही तपासली तर 100 करोड, सचिन तेंडुलकरची जर तुम्ही मालमत्ता तपासली तर 800 करोड, धोनीची मालमत्ता तपासली तर ती पण 600 करोड, किंवा ही जे झहीर खानची तपासली तर तुम्हाला 200 करोड. तर हे प्रोफेशनल प्लेयर उदयास आले. गावस्करांची तपासली तर हे काय सांगतं तुम्हाला की नियोजन करा, कारण तुमचा जो हा सुवर्ण काळ आहे हा आयुष्यभर राहत नाही. जसे उद्योगाचं चक्र आहे, व्यवसायाचं चक्र आहे, तसं माणसाचं पण चक्र आहे. ते चक्र आपल्याला फिरत राहतं आणि त्या फिरणाऱ्या चक्रात जेव्हा आपण चक्रात अडकायचं का अभिमन्यू व्हायचं का अर्जुनासारखं तो चक्र भेदून त्यातून सुटका करायची, हे प्रत्येक श्रोत्यांनी किंवा प्रत्येक गुंतवणूकदारांनी ते ठेवायचं आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण वसंत व्याख्यानमालेचे जे काही संयोजक त्यांनी जी ती संधी दिली, श्री श्रीकांत बेनी साहेब, त्यांचं व्यवस्थापकीय मंडळ, त्यांचे मी इथे आभार व्यक्त करतो. व गुंतवणुकीचा विषय फारच लांबलोच आहे आणि एकच सांगतो की गुंतवणूक करण्याच्या आधी जसं गुगलवर किती सर्च करा, तर स्विमिंग तुम्ही सर्च करून नाही शिकू शकत, त्याच्यात पाण्यात पडावंच लागेल. तर तुमचा जो काही पैसा आहे, 5,000 असो, 500 असो, 1 लाख असो, 1 कोटी असो, 100 कोटी असो, तो त्यात सहभाग होऊन या ज्ञानयज्ञात किंवा गुंतवणूकदाराच्या अर्थयज्ञात तुम्ही आहुती द्या आणि गुंतवणूकदाराचे रिटर्न मिळवा. आपले आवडते साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे एक फ्री चॅनल आहे. आपल्या येथे केबल टीव्हीवर जर साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. साई लीला एक आध्यात्मिक सहवास.